आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 9,000 रुपये पेन्शन. देशातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने घेतले 2 मोठे निर्णय. आता जे नागरिक जनसेवाय 60 वर्ष आहे अशा सर्व लोकांना आता 9,000 रुपये पेन्शन आणि एसटीचा प्रवास मोफत मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसाठी हे 2 मोठे निर्णय आता घेण्यात आले आहेत. आता ज्या लोकांचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे अशा सर्व लोकांना 9,000 रुपये प्रतिमाह पेन्शनच्या स्वरूपात मिळणार. आणि एवढंच नाही तर एसटीचा प्रवास पूर्णतः मोफत मिळणार. सध्या जो हाफ तिकिटावर मिळत आहे तो आता पूर्णतः मोफत दिला जाणार. एक अतिशय आनंदाची बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आलेली आहे. आता जर तुमच्या घरात कोणी 60 वर्ष वय पूर्ण झालेली व्यक्ती असेल, महिला असो की पुरुष, त्यांनी जर हा फॉर्म भरला, हा अर्ज जर त्यांनी लवकरात लवकर भरला तर त्यांना पुढील महिन्यापासून 9,000 रुपयांची पेन्शन सुरू होणार आहे. 2026 मधला हा सगळ्यात मोठा निर्णय सरकारने आता घेतलाय आणि याची अंमलबजावणी अतिशय वेगाने करण्याचा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला आहे. सरकारने याचे अर्ज देखील सुरू केलेले आहेत आणि अर्ज भरण्याची तारीख कोणती आहे ती देखील आलेली आहे. कारण जे ज्येष्ठ नागरिक लवकरात लवकर अर्ज भरतील त्यांना पुढच्या महिन्यापासूनच लगेच पैसे महिन्याच्या महिन्याला मिळायला आता सुरुवात होणार आहे. खरं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हे डबल गिफ्ट म्हणावे लागेल. पहिले गिफ्ट केंद्र सरकारकडून म्हणजेच नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून आले आहे, ते म्हणजे 9,000 रुपये पेन्शनचे. आणि दुसरे गिफ्ट राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आले आहे, ते म्हणजे 100% एसटीचा प्रवास मोफत. आता पूर्वी जसे 75 वर्षांवरील नागरिकाला एसटीचा प्रवास मोफत होता, पण आता 60 वर्षांच्या नागरिकाला देखील एसटीचा प्रवास मोफत होणारच आहे. त्याबरोबर महिन्याला 9,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे. आता यासाठी फक्त एक अर्ज ताबडतोब भरायला सांगितलेला आहे. या अर्जासोबत 4 महत्त्वाची कागदपत्रे जोडायला सांगितली आहेत. ही 4 कागदपत्रे जे ज्येष्ठ नागरिक फॉर्म भरून देतील त्यांना 9,000 रुपये महिना आणि एसटीचा फुकट प्रवास नक्की मिळणार. आता ज्यांना 9,000 रुपये पेन्शन सुरू करायची आहे, महिन्याला न चुकता 9,000 रुपये पेन्शन हवी असेल तर तुम्हाला ही कागदपत्रे आणि या काही अटी पाळाव्याच लागतील. ही 4 मुख्य कागदपत्रे जर तुम्ही जमा केली तर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून 9,000 रुपये दरमहा मिळतील आणि सोबत एसटीचा प्रवास सुद्धा मोफत मिळणार आहे. आता नेमक्या कोणत्या घरातील माणसांना हे पैसे मिळणार, कोणते ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र आहेत, यासाठी काही वेगळी अट आहे का, कोणती कागदपत्रे तुम्हाला गोळा करायची आहेत, हे सगळं आता अतिशय लक्षपूर्वक समजून घ्या. बघा, जेवढे लवकर ज्येष्ठ नागरिक अर्ज भरून देतील तेवढ्याच लवकर या लोकांच्या हातात पैसे येतील. आता तुमच्या घरात जर तुमचे वडील, आई, आजी, आजोबा किंवा तुम्ही स्वतः जर 60 वर्ष पूर्ण केली असतील तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या मदतीने हे 9,000 रुपयांचे पेन्शन मिळणार आहे. सोबत एसटी महामंडळाकडून विनामूल्य प्रवास सुद्धा मिळणार आहे. फक्त यासाठी काही कागदपत्रे तुम्हाला तातडीने गोळा करायची आहेत आणि काही नियमांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. जर तुम्ही या सर्व अटींमध्ये बसलात तर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून लगेच हा फायदा मिळायला सुरुवात होणार आहे. फक्त इथे सरकारने अर्जासोबत 4 कागदपत्रे जोडायला लावली आहेत. त्यातली 2 प्रत्येकाकडे असतात. पहिले आहे रेशन कार्ड आणि दुसरे आहे आधार कार्ड. पण या व्यतिरिक्त आणखी 2 कागदपत्रे नवीन काढून तुम्हाला जोडायची आहेत. तरच तुम्हाला 9,000 रुपये मिळतील आणि एसटीचा प्रवास मोफत मिळेल. आता ही जी योजना आहे पेन्शन आणि एसटीच्या मोफत प्रवासाची, ही सर्व ज्येष्ठ नागरिकांना लागू नाही. त्यासाठीच या कागदपत्रांच्या माध्यमातून पात्रता तुमची सिद्ध करावी तुम्हाला लागणार आहे. पहा, सविस्तर डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. पहा, 70 लाख ज्येष्ठ नागरिकांना आता मोठा फायदा होणार आहे. तर पहा, राज्य सरकारच्या वतीने मोफत बस प्रवास आणि 60 वर्ष वयावरील सर्व मंडळींना 9,000 रुपये आता दरमहा दिले जाणार आहेत. मग आता याच्यासाठी पात्रता नेमकी काय आहे, तसेच कोणते कार्ड राज्य सरकारकडून दिले जाणार आहे, कारण की त्या कार्डावरूनच तुम्हाला एसटीचा प्रवास मोफत होणार आहे. पहा, हे कार्ड जर तुम्ही एकदा काढले तर तुम्हाला पूर्ण राज्यात नाही तर पूर्ण देशभर तुम्ही मोफत प्रवास करू शकता. पण इथे महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की सगळेच ज्येष्ठ नागरिक याच्यासाठी पात्र नाहीयेत. काही ठराविक नागरिकच यासाठी पात्र आहेत. पण काही ठराविकच ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र आहेत, हे तुम्ही आता नीट लक्षात ठेवा. आता तुमचा नंबर यात लागेल का? तुमचे नाव यादीत येण्यासाठी काय करायचे, कोणती कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागतील, तुम्हाला 9,000 रुपयांच्या पेन्शनच्या योजनेत नाव नोंदवण्यासाठी काय करायचे आहे, हे सगळं सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नीट पाहायचा आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला काहीच समजणार नाही. तर पहा, कोणत्या अटी ठेवल्या आहेत, कोणती पात्रता ठेवली आहे, नेमकी कागदपत्रे कोणती तयारी ठेवायची आहेत, हे सगळं सविस्तर आता समजून घ्या. फक्त एक कागदपत्र काढले की तुम्हाला महाराष्ट्रभर मोफत आता फिरायला मिळणार आहे आणि हाताच्या खर्चासाठी 9,000 रुपये पेन्शन सुद्धा मिळणार आहे. यासाठी एक फॉर्म सुद्धा भरावा लागणार आहे. अर्जासोबत 4 महत्त्वाची कागदपत्रे जमा करायची आहेत आणि ती जोडून एकदा अर्ज दिला की 100% तुम्हाला हे पैसे आणि मोफत प्रवास मिळेल. आता आपण ओळीने पाहणार आहोत की नेमकी पात्रता काय आहे, कागदपत्रे कोणती लागतील, हे सगळं सविस्तर आता पाहूया.
तर पहिले कागदपत्र आणि महत्त्वाची अट म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचे आहे. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड ज्या लोकांकडे आहे आणि ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे तर त्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल. आता पहा, पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच याचा मोबदला मिळणार आहे. पिवळे केशरी रेशन कार्ड म्हणजेच याचा अर्थ असा की ते गरीब आहेत किंवा केशरी रेशन कार्ड म्हणजे 1 लाख रुपयांच्या आत तुमचे उत्पन्न आहे आणि पिवळे आहे म्हणजे तुमचे उत्पन्न 15,000 रुपयांच्या आतमध्ये आहे. म्हणजेच गरीब लोकांसाठी ही योजना असल्यामुळे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे. हे कागदपत्र तुम्हाला द्यावे लागणार आणि ही मुख्य पात्रता आहे. दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे नॅशनलाइज्ड बँकेत तुमचे खाते उघडलेले असावे. सगळ्यात पहिली आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुमचं खातं आता देशातल्या 12 राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असणं अनिवार्य झालं आहे. सरकारकडून जी पेन्शन येणार आहे किंवा जो काही आर्थिक फायदा मिळणार आहे तो थेट या 12 बँकांमध्ये जमा होणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की बाबा रे, या बँका नेमक्या कोणत्या? आमच्या गावातल्या बँकेत पैसे येतील का? तर ऐका, या बँकांची नावं नीट लक्षात ठेवा. पहिली आहे युको बँक, दुसरी पंजाब अँड सिंध बँक, तिसरी इंडियन बँक आणि चौथी आहे इंडियन ओव्हरसीज बँक, ज्याला आपण IOB म्हणतो. त्यानंतर येते सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि आपली हक्काची बँक ऑफ महाराष्ट्र. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँक यांचाही यात समावेश आहे. या 12 पैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला 9,000 रुपयांचा लाभ मिळायला काहीच हरकत नाही. समजा तुमचं खातं या बँकांमध्ये नसेल तर काळजी करू नका. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा खातं उघडू शकता. पोस्टात खातं उघडण्याचा मोठा फायदा असा की तिथे आधार लिंकिंग चटकन होतं. ज्या दिवशी खातं उघडाल त्याच दिवशी आधार जोडलं जातं आणि तुमचे सरकारी पैसे विना अडथळा जमा व्हायला सुरुवात होते. आता आपण वळूया या योजनेच्या पात्रतेकडे. सरकारने काही अटी घातल्या आहेत, त्या नीट समजून घ्या. पहिली अट अशी की तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असायला हवं. पांढरं रेशन कार्ड असलेल्यांना याचा लाभ घेता येणार नाही. दुसरी महत्त्वाची अट शेतीबद्दल आहे. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या कुटुंबाच्या नावावर असणारी जमीन 5 एकर किंवा 2 हेक्टरपेक्षा कमी असायला हवी. जर ही जमीन या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे कुटुंब म्हणजे नेमकं काय. तर एका रेशन कार्डवर जेवढ्या लोकांची नावं आहेत त्यांना आपण एक कुटुंब धरतो. जर तुमच्या मुलांची लग्न झाली असतील आणि त्यांनी आपली रेशन कार्ड वेगळी काढली असतील तर त्यांचं कुटुंब वेगळं मानलं जाईल. अशा वेळी जर जमिनीच्या वाटण्या झाल्या असतील आणि तुमच्या वाट्याला आलेली जमीन 5 एकरापेक्षा कमी असेल तर तुम्हाला नक्कीच लाभ मिळू शकतो. उत्पन्नाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असायला हवं. साधारणपणे केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्न 1 लाखाच्या आत असतं आणि पिवळं असेल तर 15,000च्या आत. पण सरकारने आता थोडी मुभा दिली असून 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही या योजनेत सामावून घेण्याचं ठरवलं आहे. आता कागदपत्रांची तयारी कशी करायची ते पाहूया. सगळ्यात आधी तुमचा पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डची झेरॉक्स काढून ठेवा. त्यानंतर येतं तुमचं आधार कार्ड. इथे एक मोठी अडचण येऊ शकते, ती म्हणजे जुन्या आधार कार्डांवर फक्त जन्माचं वर्ष लिहिलेलं असतं, पूर्ण जन्मतारीख नसते. अशा प्रकारचं आधार कार्ड या योजनेसाठी चालणार नाही. तुमच्या आधार कार्डवर तुमची पूर्ण जन्मतारीख म्हणजे दिवस, महिना आणि वर्ष, उदाहरणार्थ 1 जानेवारी 1960 असं स्पष्ट लिहिलेलं असायला हवं. जर तसं नसेल तर आधी आधार सेंटरवर जाऊन ते दुरुस्त करून घ्या, कारण ज्येष्ठांसाठी तोच खरा वयाचा पुरावा मानला जातो. तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक पासबुकावरचं नाव यात एकही अक्षर इकडे तिकडे नसावं. दोन्ही नावं तंतोतंत जुळायला हवीत. यासोबतच पॅन कार्डसुद्धा जोडणं आवश्यक आहे. पॅन कार्डमुळे टॅक्स विभाग हे तपासू शकतो की तुम्ही कुठे इन्कम टॅक्स भरता का किंवा तुम्हाला आधीच एखादी मोठी सरकारी पेन्शन मिळते का. जर तुम्ही सरकारी नोकर नसाल किंवा कुटुंबात कोणीही सरकारी पगाराचे पैसे घेत नसेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. खाजगी कामात असाल आणि टॅक्स भरत नसेल तरीही तुम्ही पात्र आहात. पुराव्यासाठी 7/12 उतारासुद्धा द्यावा लागेल, जेणेकरून तुमची जमीन 5 एकरापेक्षा कमी आहे याची खात्री पटेल. आता एका विशेष विषयावर बोलूया, तो म्हणजे महाराष्ट्रातील 14 जिल्हे. सरकारने या जिल्ह्यांसाठी एक वेगळा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय. बीड, धाराशिव, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा यांसारख्या 14 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवर जे धान्य मिळायचं त्याऐवजी आता थेट पैसे देण्याचा निर्णय झाला आहे. ज्या घरातील महिला रेशन कार्डवर मुख्य कुटुंब प्रमुख आहेत त्यांच्या खात्यात दरमहा साधारण 170 रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तर मंडळी, ही होती या नवीन सरकारी निर्णयाची सविस्तर माहिती. पण फक्त माहिती असून चालत नाही, तर प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला थोडी धावपळ करावी लागणार आहे. बघा, 60 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकासाठी ही 9,000 रुपये पेन्शन आणि मोफत एसटी प्रवास म्हणजे उत्तर वयात मिळालेला एक मोठा आधार आहे. अनेकदा काय होतं, आपण व्हिडिओ बघतो पण उद्या करू परवा करू म्हणत कागदपत्र गोळा करायला उशीर होतो.
असं करू नका, कारण सरकारने स्पष्ट केले की जेवढ्या लवकर तुमचे अर्ज सादर होतील तेवढ्याच लवकर पुढील महिन्याच्या यादीत तुमचं नाव समाविष्ट केलं जाईल. विशेषतः ज्यांच्याकडे आधार कार्डवर फक्त जन्मवर्ष आहे त्यांनी आजच आधार केंद्रावर जाऊन आपली पूर्ण जन्मतारीख अपडेट करून घ्यावी, कारण तिथेच अनेकदा अर्ज बाद होण्याची शक्यता असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या आजूबाजूला अनेक असे गरजू ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही किंवा त्यांना हे तंत्रज्ञान समजत नाही. अशा वेळी एक सुजाण नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य आहे की त्यांना माहिती सांगा. शक्य असल्यास त्यांना बँकेत आणि सेतू केंद्रात जाऊन फॉर्म भरण्यासाठी मदत करा. तुमची एक छोटीशी मदत कोणाच्या तरी आजोबांच्या किंवा आजींच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणू शकते. शेवट एकच सांगेन, ही योजना फक्त तुमच्या फायद्यासाठी नाही तर सन्मानाने जगण्यासाठी आहे. एसटीचा मोफत प्रवास आता फक्त 75 वर्षापुढील लोकांसाठी मर्यादित राहिलेला नाही, तर 60 पार केलेल्या प्रत्येक व्यक्तीला आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोफत फिरता येणार आहे. त्यामुळे ही संधी गमावू नका. जर तुम्हाला व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर खाली जय महाराष्ट्र किंवा हेल्पफुल असं कमेंट लिहा. तुमचे काही शंका असेल तर, जसे की फॉर्म कुठे मिळेल किंवा बँक खात्यात काही अडचण आहे का, तर त्या कमेंटमध्ये विचारा. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर की तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पाठवायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या असाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद.